हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. ज्याचं नाव आहे डिअर नर्सेस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त अमर. तुम्हाला टीच करतोय ऑब्स्टॅटिक आणि गायनेकॉलॉजी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे व्हॉट इज मीन बाय फर्स्ट स्टेज ऑफ द लेबर. आता जर नॉर्मल लेबर बघितलं तर लेबरमध्ये किती 4 स्टेजेस असणार आहे. त्या 4 स्टेजेसमध्ये जी काही फर्स्ट स्टेज आहे त्या फर्स्ट स्टेजमध्ये काय होतं, प्रिपरेशन होतं ऑफ द जेनेटल ऑर्गन्स. आणि त्या जेनेटल ऑर्गनच्या प्रिपरेशन नंतर जी काही सेकंड स्टेज आहे ती सेकंड स्टेज काय होते, बिगिन होते. आणि जी काही सेकंड स्टेज असणार आहे या सेकंड स्टेजमध्ये काय होणार आहे, एक्सपल्शन ऑफ द फिटस. जो काही कन्सेप्शनल प्रोडक्ट आहे त्या कन्सेप्शनल प्रोडक्टमध्ये जो फिटसचं फॉर्मेशन झालेलं या फिटसचं फॉर्मेशनचा एक्सपेल आउट होतो आणि त्याला आपण म्हणतो सेकंड स्टेज. थर्ड स्टेजचा जर आपण विचार केला तर थर्ड स्टेज म्हणजे काय, त्याच्यामध्ये होणार आहे एक्सपल्शन ऑफ द प्लासेंटा. म्हणजे एक्सपल्शन ऑफ फिटस झाल्याच्या नंतर जो काही रेसिड्युअल पार्ट असणार आहे किंवा रेसिड्युअल जे काही कन्सेप्शनल ऑर्गन्स आहे त्या ऑर्गन्सचं काय होतं, एक्सपल्शन आउट होतं. म्हणजेच काय, जो काही प्लासेंटा त्याचा एक्सपेल आउट होणार. आणि जो काही फोर्थ स्टेज असणार आहे त्या फोर्थ स्टेजमध्ये काय होणार आहे, जो काही मदर आहे या मदरचं मॉनिटरिंग असणार आहे. मदरची रिकव्हरी फेज असते ॲज वेल ॲज जो काही फिटस आहे या फिटसचं काय करतो आपण, मॉनिटरिंग करतो. आता नॉर्मली जर आपण फर्स्ट स्टेज ऑफ द लेबर बघितलं तर फर्स्ट स्टेजमध्ये काय होणार आहे, नॉर्मली जे काही सर्वायकल चेंजेस आहे ते सर्वायकल चेंजेस, देन युट्रसमध्ये काही असे चेंजेस होणार आहे ज्या चेंजेसमुळे काय होणार आहे, जो काही सेकंड स्टेजची मदर आहे म्हणजे काही सेकंड स्टेज ऑफ द लेबर असणार आहे त्या लेबरसाठी काय केलं जाणार आहे, प्रिपरेशन केलं जाणार आहे ऑर्गन्स. नॉर्मली जर आपण बघितलं जी काही फर्स्ट स्टेज ऑफ द लेबर आहे दॅट्स ऑल्सो कॉल्ड ॲज दी सर्वायकल स्टेज. त्याला आपण सर्वायकल स्टेज म्हणतो. का सर्वायकल स्टेज म्हणणार आहे, कारण जे काही सर्वायकल इव्हेंट होतात किंवा सर्वायकल जे काही चेंजेस होतात हे कधी होणार आहे, ड्युरिंग द फर्स्ट स्टेज ऑफ द लेबर. आणि त्या फर्स्ट स्टेज ऑफ लेबर मध्ये जर सर्वायकल चेंजेस होत असेल तर त्याच कारणामुळे आपण काय म्हणणार आहे, सर्वायकल स्टेज ऑफ द लेबर. आता नॉर्मली सर्वायकल स्टेजमध्ये काय होणार आहे, तर सर्वायकल स्टेजमध्ये जे काही मदरची सर्विक्स आहे म्हणजे जो काही युट्रसचा पार्ट आहे, युट्रसच्या पार्टमध्ये जो काही लोअर पार्ट असणार आहे सर्विक्सचा, या सर्विक्समध्ये काय होणार आहे तर त्याचे चेंजेस होतात. चेंजेसमध्ये मोस्टली जो काही डायलेटेशन आणि इपॅसमेंट आहे, हे डायलेटेशन आणि इपॅसमेंट आपल्याला कॉमनली दिसणार आहे. आणि त्याच कारणामुळे आपण त्याला काय म्हणतो, सर्वायकल स्टेज. जर आपण नॉर्मली बघितलं तर जी काही फर्स्ट स्टेज ऑफ लेबर ही कुठून स्टार्ट होणार आहे, इथे जो काही स्टार्टिंग पॉईंट असणार आहे फ्रॉम देअर इज अ ऑनसेट ऑफ ट्रू लेबर पेन. जो काही ट्रू लेबर पेन आहे तो काय होतो, स्टार्ट होतो. आणि तिथून काय होतं, जे काही फर्स्ट स्टेज ऑफ द लेबर आहे ही स्टार्ट होणार आहे. नॉर्मली जर आपण लेबर बघितलं तर लेबर कुठून स्टार्ट होणार आहे, जे काही फाल्स लेबर पेन आहे त्या फाल्स लेबर पेन पासून. आता फाल्स लेबर पेन आणि ट्रू लेबर पेन काय असतं, तर जो काही फाल्स लेबर पेन आहे या लेबर पेन मध्ये कम्प्लिटली इरेग्युलर काय असणार आहे, पेनचे एपिसोड असणार आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्शन असणार आहे. आणि त्या कॉन्ट्रॅक्शन सोबत डायलेटेशन ऑफ सर्विक्स होत नाही. बट ऑनसेट ऑफ ट्रू लेबर पेन मध्ये काय होतं, मोस्टली ते जे काही रेग्युलर असणारे पेन म्हणजे जे काही पेनचे एपिसोड्स आहे म्हणजे जे काही कॉन्ट्रॅक्शन असणार आहे हे कॉन्ट्रॅक्शन काय असतात, रेग्युलर असतात. आणि त्याच्यामध्ये जे काही इंटेन्सिटी असणार ही इंटेन्सिटी काय होत चालते, इन्क्रीज होत चालते. त्याचा जो काही इंटरवल असणार आहे दोन कॉन्ट्रॅक्शन मधला हा काय होत चालतो, डिक्रीज होत चालतो. यासोबतच जो काही ट्रू लेबर पेन आहे ह्या ट्रू लेबर पेन मध्ये डायलेटेशन ऑफ दी सर्विक्स आपल्याला मोस्टली दिसतं. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, जो काही सर्विक्सचा पार्ट आहे हा सर्विक्सचा पार्ट काय होत चालतो, डायलेट होत चालतो. जेणेकरून काय होणार आहे, जो काही एक्सपल्शन ऑफ द फिटस आहे हे इझिली कंडक्ट होईल. यासोबत जर आपण बघितलं जो काही एंडिंग पॉईंट असणार आहे फर्स्ट स्टेज ऑफ द लेबरचा, तो एंडिंग कुठे होतो, टू देअर इज अ फुल डायलेटेशन ऑफ द सर्विस. जो काही सर्विसचा पार्ट आहे हा काय होतो, ज्या वेळेला फुल्ली डायलेट होतो त्यावेळेला फर्स्ट स्टेज ऑफ द लेबर काय होणार आहे, एंड होणार आहे. म्हणजे आपण कंप्लीट काय म्हणू शकतो, जे काही स्टार्टिंग पॉईंट आहे ही स्टार्ट होते फ्रॉम देअर इज ऑनसेट ऑफ ट्रू लेबर पेन. जो काही ट्रू लेबर पेन आहे या ट्रू लेबर पेनचा ऑनसेट झाल्यापासून काय होणार, ही स्टेज स्टार्ट होणार आहे. आणि ही स्टेज काय होते, एंड होते ॲट देअर इज अ फुल डायलेटेशन ऑफ द सर्विस. आता डायलेटेशन ऑफ सर्विस फुल जर आपण विचार केला तर नॉर्मल जे काही डायलेटेशन असणार ते किती असणार आहे, अबाउट 10 सेंटीमीटर. म्हणजे जो काही सर्विसचा पार्ट आहे हा सर्विसचा पार्ट किती डायलेट होतो, टिल 10 सेंटीमीटर पर्यंत डायलेट होणार आहे. त्यामध्ये परत काय पडतात, जे काही फेजेस आहे त्या फेजेस पडतात ते आपण बघणार आहे. देन जर आपण बघितलं तर ही जी काही फर्स्ट स्टेज ऑफ द लेबर, ही फर्स्ट स्टेज ऑफ द लेबर काय करते, तर जो काही जेनेटल ऑर्गन्स आहे या जेनेटल ऑर्गन्सचं करते प्रिपरेशन. कशासाठी प्रिपरेशन करणार आहे, तर जो काही सेकंड स्टेज ऑफ द लेबर आहे, सेकंड स्टेजमध्ये काय होतं, तर जो काही एक्सपल्शन ऑफ द फिटस आहे ते एक्सपल्शन ऑफ द फिटससाठी काय करणार आहे, प्रिपरेशन करणार त्या ऑर्गनचं. आणि त्या ऑर्गनच्या प्रिपरेशनमुळे काय होतं, आपण त्याला म्हणतो प्रिपरेशन फॉर द सेकंड स्टेज ऑफ द लेबर. म्हणजे जो काही एक्सपल्शन होतं फिटसचं त्या एक्सपल्शनसाठी काय करतं, ते प्रिपरेशन करतं. आणि त्याला आपण म्हणणार आहे फर्स्ट स्टेज ऑफ द लेबर. आता जर आपण नॉर्मली बघितलं तर फर्स्ट स्टेज ऑफ द लेबरचं ड्युरेशन जे काही असतं ते ड्युरेशन मग काय करतं, व्हॅरी करतं. आता त्या ड्युरेशनमध्ये आपण ज्या काही प्रीमी ग्रॅव्हिटी मदर आहे म्हणजे अशा मदर ज्या काय करतात फर्स्ट टाइम प्रेग्नन्सीमध्ये एक्सपिरियन्स घेणार किंवा जो काही एक्सपोज येणार आहे तर त्या मदरमध्ये जो काही ड्युरेशन असणार आहे तो असतो अबाउट 12 आवर्स. म्हणजेच जो काही ड्युरेशन आहे म्हणजे काही सर्वायकल चेंजेस होतात ऑनसेट ऑफ ट्रू लेबर पेन पासून कंप्लीट जे काही डायलेटेशन असणार आहे सर्विसचं हे कंप्लीट होण्यापर्यंत त्यांना जो काही टाइम पिरियड लागतो तो किती असणार आहे, 12 आवर्स पर्यंत. आणि ज्या काही मल्टीपॅरस वुमन असतात, मल्टीपॅरस म्हणजे कोणत्या, अशा वुमन ज्या वुमन काय केलेले मोर दॅन 1 प्रेग्नन्सी त्यांनी कंडक्ट केली ॲज वेल ॲज
मोर दॅन वन काय केलं आहे, जे काही लेबर आहे ते लेबर दिलेले त्यांनी, म्हणजेच ते काय असणार, जे काही टाइम ड्युरेशन त्यांच्यामध्ये किती असावं 6 hour पर्यंत टाइम ड्युरेशन असतात. म्हणजे नॉर्मल जर आपण बघितलं, जे काही प्रीमी ग्रॅव्हिडेक मदर आहे त्यांच्यामध्ये 12 hour आणि जे काही मल्टी पॅरेस वुमन त्यांच्यामध्ये किती असणार आहे 6 hour. इथे काय बघतो आपण, एक डिफरन्स दिसतो आपल्याला 6 hours म्हणजे जो काही ड्युरेशन आहे त्या ड्युरेशन मध्ये. नॉर्मल जर आपण बघितलं, जो काही प्रीमी ग्रॅव्हिडस मदर आहे यांच्यामध्ये 12 hour टाइम पिरियड असतो. का बरं, कारण जे काही सर्वायकल चेंजेस आहे हे सर्वायकल चेंजेस फर्स्ट टाइम एक्सपोजर होतोय आणि त्या फर्स्ट टाइम एक्सपोजरमुळे सर्वायकल चेंजेस काय होतात, कंप्लीट इन डिटेल होणार असतात. आणि जर आपण त्या मल्टी पॅरेस वुमन मध्ये, मल्टी पॅरेस वुमन मध्ये काय होतं, जे काही सर्विक्स आहे हा सर्विक्स ऑलरेडी एक्सपिरियन्स झालेला असतो, त्यासोबतच त्याच्यामध्ये काय झालेलं असतात, चेंजेस झालेले असतात आणि ते चेंजेसमुळे काय होतं, जो काही सर्वायकल डायलेटेशन असणार आहे म्हणजे जी काही फर्स्ट स्टेज ऑफ द लेबर असणार आहे ही काय होते, रॅपिडली कंप्लीट होते. म्हणजे 6 hours मध्ये व्यक्ती काय होणार आहे, कंप्लीट होणार आहे. देन जर आपण नॉर्मली बघितलं, जो काही फर्स्ट स्टेज ऑफ द लेबर, या फर्स्ट स्टेज ऑफ द लेबर मध्ये मेन इव्हेंट्स घडणार आहे. मेन इव्हेंट कोणते घडतात, त्याच्यामध्ये सर्विक्स मध्ये इव्हेंट घडणार आहे, ॲज वेल ॲज जो काही युट्रस आहे या युट्रस मध्ये काय होतात, इव्हेंट्स घडणार आहे. जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये जो काही फर्स्ट इव्हेंट असणार आहे, फर्स्ट इव्हेंट काय, डायलेटेशन अँड द इफॅसमेंट ऑफ सर्विक्स. जो काही सर्विक्सचा पार्ट आहे या सर्विक्सच्या पार्टमध्ये होणार आहे डायलेटेशन ॲज वेल ॲज द इफॅसमेंट. आता डायलेटेशन म्हणजे काय, तर जो काही सर्विक्स आहे या सर्विक्समध्ये काय होतं, जो काही डायमीटर आहे त्याचा तो डायमीटर इन्क्रीज होतो. म्हणजेच त्याच्यामध्ये काय होणार आहे, 10 सेंटीमीटर इतका डायमीटर इन्क्रीज होणार आहे. आता नॉर्मली जर आपण बघितलं, जो काही प्रेग्नन्सीचा टाइम पिरियड आहे या प्रेग्नन्सीच्या टाइम पिरियडमध्ये हा जो काही सर्विक्स असतो हा सर्विक्स काय असतो, कम्प्लिटली कॉम्पॅक्ट असतो. म्हणजे तो काय करतो, जो काही प्रेग्नन्सीचा टाइम पिरियड आहे या प्रेग्नन्सीच्या टाइम पिरियडला होल्ड करून धरण्याचं काम करतो. आणि ज्या वेळेला ते लेबरमध्ये जाणार आहे त्यावेळेला काय होतं, हा जो काही सर्विक्स आहे हा डायलेट व्हायला लागतो. म्हणजेच तो काय होणार आहे, कंप्लीट जो काही डायमीटर असणार, जी काही ओपनिंग आहे ही ओपनिंग काय होते, वाईड व्हायला स्टार्ट होते. देन जर नेक्स्ट आपण बघितलं तर काय असणार आहे, इफॅसमेंट ऑफ द सर्विक्स. इफॅसमेंट म्हणजे काय, तर जी काही लेंथ ऑफ द सर्विक्स आहे हा सर्विक्सचा पोर्शन असणार आहे आणि ही जी काही लेंथ असणार आहे ही लेंथ काय होत चालते, रिड्यूस होत चालते. आता रिड्यूस कशी होणार आहे, कारण इथे काय होणार आहे, जे काही सर्विक्स आहे या सर्विक्समध्ये कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. आता ज्या काही सर्विक्सचे मसल फायबर असतात, म्हणजे सर्क्युलर ज्या काही मसल्स आहे या मसल्स काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट होत असेल त्याचं जे काही डिस्टन्स आहे, जी काही लेंथ आहे ती काय होते, रिड्यूस होते. आणि त्याच प्रोसेसला आपण म्हणणार आहे इफॅसमेंट ऑफ द सर्विक्स. म्हणजे हा काय होतो, एकदम मेन इव्हेंट होतो ड्युरिंग फर्स्ट स्टेज ऑफ लेबर. नंबर 1 डायलेटेशन अँड इफॅसमेंट ऑफ द सर्विक्स. म्हणजे तो डायलेट होतो ॲज वेल ॲज त्याच्यामध्ये काय होणार आहे, इफॅसमेंट होणार आहे. जी काही लेंथ आहे ती लेंथ काय होते, डिक्रीज होते. म्हणजेच जो काही ओपनिंग आहे ही ओपनिंग वाईड होते आणि जी काही लेंथ असणार आहे, डिस्टन्स असणार आहे ही रिड्यूस होते. आणि जर डिस्टन्स रिड्यूस होत असेल तर जो काही बर्थ कॅनलचा टोटल डिस्टन्स आहे, आता बर्थ कॅनल कशाला म्हणतो आपण, जो काही आपला पूर्ण सर्विक्स आहे ॲज वेल ॲज जो काही वजाइन आहे त्या वजाइनमधला कंप्लीट जो काही डिस्टन्स असणार आहे, जेवढं काय करायचं, जो काही फिटस आहे त्या फिटसला ट्रॅव्हल करायचा आहे तो डिस्टन्स काय केला जातो, रिड्यूस केला जातो. आणि ते रिडक्शनसाठी काय होतं, जो काही सर्विक्स आहे या सर्विक्समध्ये इफॅसमेंट होणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे फुल फॉर्मेशन ऑफ द लोअर युट्राइन सेगमेंट. जो काही युट्रस आहे या युट्रसमध्ये 2 सेगमेंटचं फॉर्मेशन होतं. 2 सेगमेंटचं फॉर्मेशन म्हणजे अप्पर युट्राइन सेगमेंट अँड लोअर युट्राइन सेगमेंट. आता अप्पर युट्राइन सेगमेंट काय असतं, तर जो काही फंडसचा पार्ट आहे या फंडसच्या पार्ट सोबतच जो काही बॉडी ऑफ द युट्रस आहे या बॉडी ऑफ द युट्रस काय करतो, मेजर पोर्शन शो करतो. म्हणजेच तो काय असणार आहे, जो काही अप्पर युट्राइन सेगमेंट येतो. आता लोअर युट्राइन सेगमेंटमध्ये पण काय असतं, जे काही युट्रसचे 2 मेजर पोर्शन असणारे ते इन्क्लूड होतात. त्याच्यामध्ये कोणता, तर जो काही इस्तमसचा पार्ट असतो तो इस्तमसचा पार्ट. आता इस्तमस असतो काय, तर इस्तमस म्हणजे ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी जे काही युट्रसची साईज इन्क्रीज होते आणि ती साईज इन्क्रीज होण्यासाठी जो काही इनर मोस्ट पार्ट असणार युट्रसचा जो काय होतो, ग्रो होतो. आणि म्हणजे काय, जो काही युट्रसचं लेंथ आहे ती लेंथ इन्क्रीज होण्यासाठी हेल्प करतो, त्याला आपण इस्तमस म्हणतो. त्या इस्तमस सोबत काय सर्विक्स जो काही पार्ट असणार आहे हा सर्विक्सचा पार्ट एकत्र करून त्या पार्टला आपण म्हणतो लोअर युट्राइन सेगमेंट. आणि या लोअर युट्राइन सेगमेंटचं काय करायचं आहे, फुल फॉर्मेशन. आता फुल फॉर्मेशन कशासाठी, तर जो काही लोअर सेगमेंट असतो या लोअर सेगमेंटमध्ये काय होतं, डायलेटेशन होतं, डिस्टेन्शन होतं. आणि त्या डिस्टेन्शनमुळे काय होणार आहे, जो काही फिटस आहे, जो काही कन्सेप्शनल प्रोडक्ट आहे हा इझिली काय होणार आहे, पास होणार आहे. आणि त्या फॉर दॅट पासिंग काय करायचं आहे, जो काही लोअर युट्राइन सेगमेंट आहे या लोअर युट्राइन सेगमेंटचं काय करायचं आहे, फुल प्रॉपरली फॉर्मेशन करायचं आहे. आता हे फॉर्मेशन होण्यासाठी काय होतं, इथं एक रिंग फॉर्मेशन होतं, त्याला आपण म्हणतो रिट्रॅक्शन रिंग. ते आपण बघणार आहे युट्राइन फंक्शनमध्ये. नॉर्मली आपण बघितलं तर हे जे काय असणार आहे मेन इव्हेंट असणार आहे, म्हणजे जो काही फर्स्ट स्टेज ऑफ लेबर या फर्स्ट स्टेज ऑफ लेबरचं काय असणार आहे, हे मेन एम असणार आहे. मेन त्याच्यामध्ये ते काय होतात, इव्हेंट कम्प्लीट होतं. देन जर आपण बघितलं फर्स्ट स्टेज ऑफ लेबरचे काय फिजिओलॉजी बघायची, फिजिओलॉजिकल जे काही इव्हेंट्स आहे फर्स्ट स्टेज ऑफ लेबरचे ते बघायचे. आता हा जो काही फिजिओलॉजी ऑफ फर्स्ट स्टेज ऑफ द लेबर असणार आहे हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे फॉर द्यायचं इमेजेस एक्झामिनेशन. नॉर्मली जर आपण बघितलं तर जे काही फिजिओलॉजिकल इव्हेंट्स आहे फर्स्ट स्टेज ऑफ लेबर याच्यामध्ये 2 इव्हेंट्स इन्क्लूड होतात. नंबर 1 जो काही इव्हेंट असणार आहे तो असणार आहे युट्राइन फॉर्मेशन. म्हणजे युट्राइन जे काही फंक्शन्स आहे हे युट्राइन फंक्शन्स काय होतात, फॉर्म करतात. जो काही युट्रस आहे त्या युट्रसला प्रॉपरली त्याच्यामध्ये काय करतात, ऍडजस्टमेंट करतात, जेणेकरून काय होणार आहे, जे काही सेकंड स्टेज ऑफ लेबर आहे ही कंप्लीट होणार आहे.
त्यासोबतच ज्यावेळेला युट्रसमध्ये चेंजेस होतात, युट्रसमध्ये इव्हेंट्स होतात, त्यामुळे काय होणार आहे, जे काही युट्रसच्या आतमध्ये जो काही कन्सेप्शनल प्रोडक्ट आहे, जे काही ॲम्निओटिक फ्लुइड आहे, ॲज वेल ॲज जो काही ॲम्निओटिक मेम्ब्रेन आहे, या मेम्ब्रेनमध्ये काय होतात, चेंजेस होतात आणि त्यामुळे काय होणार आहे, जो काही मेकॅनिकल फॅक्टर आहे, मेकॅनिकल काय होणार आहे, चेंजेस होणार आहे आणि त्या मेकॅनिकल चेंजेसला आपण म्हणतो मेकॅनिकल फॅक्टर. आता नॉर्मली पहिलं जे काही युट्राइन फंक्शन आहे, या युट्राइन फंक्शनमध्ये टोटल 7 इव्हेंट्स असतात. आता 7 इव्हेंट कोणते, तर नंबर 1 असतो फंडल डॉमिनन्स. फंडल डॉमिनन्स म्हणजे काय, जो काही युट्रसचा फंडस आहे, फंडस काय असतो, तर अप्पर डोम शेप पार्ट, त्या अप्पर डोम शेप पार्टमध्ये काय होतं, डॉमिनेशन दिसतं, म्हणून त्याला आपण म्हणतो डॉमिनन्स. आता डॉमिनेशन कशामध्ये, तर फंडसमध्ये, म्हणून त्याला आपण म्हणणार आहे फंडल डॉमिनन्स. आता फंडल डॉमिनन्स असतो काय, तर जो काही युट्रसचा फंडसचा पार्ट आहे, या युट्रसच्या फंडसच्या पार्टपासून काय होणार आहे, जे काही कॉन्ट्रॅक्शन आहे, हे कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होतं. आता कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होणं म्हणजे काय, तर जो काही वन कॉर्निओ ऑफ युट्रस आहे, कॉर्निओ ऑफ युट्रस म्हणजे काय, तर जो काही कॉर्नर आहे, ज्या ठिकाणी काय होतात, जे काही फॅलोपियन ट्यूब्स आहे ह्या मर्ज होतात किंवा अटॅच होतात, त्याला आपण म्हणतो कॉर्निओ ऑफ द युट्रस. आता कोणत्याही वन कॉर्निओ पासून काय होणार आहे, जे काही कॉन्ट्रॅक्शन आहे, हे कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होतात आणि हे कॉन्ट्रॅक्शन काय होतात, कम्प्लिटली ऑल ओव्हर द युट्रस रॅडिएट होणार आहे. आता ते रॅडिएशन जे काही रॅडिएट होतात कॉन्ट्रॅक्शन, हे कसे होणार आहे, टू ऑल ओव्हर द युट्रस आहे ना, जे काही डाऊनवर्ड पोझिशन असणार त्याची, डाऊनवर्डली काय होणार, ते फ्लो होणार आहे. नॉर्मल जर आपण बघितलं तर हे जे काही कॉन्ट्रॅक्शन आहे, हे कॉन्ट्रॅक्शन रॅपिडली ऑल ओव्हर द युट्रस पास होतं. रॅपिडली कसे, तर जे काही इंटरस्टिशियल स्पेस असतो, ॲज वेल एज जे काही इंटरस्टिशियल बाइंडिंग असणार सेलची, इंटरस्टिशियल बाइंडिंग म्हणजे एका सेलची अनदर सेलसोबत जी बाइंडिंग असते, ही बाइंडिंगमध्ये काय होतं, जे काही प्रोटीन गॅप जंक्शन्स आहे, हे प्रोटीन गॅप जंक्शन्स काय होतात, इन्क्रीज होतात. आता प्रोटीन गॅप जंक्शन काय असतं, तर जे काही जंक्शन असणार आहे बिटवीन टू सेल आणि त्या टू सेल्स मधलं जे काही जंक्शन आहे, या जंक्शन काय होत चालतं, इन्क्रीज होत चालतं, जेणेकरून काय होणार आहे, जो काही इम्पल्स असणार आहे किंवा जो काही मेसेज असणार, हा मेसेज काय होतो, इझिली पास होतो आणि हे काय होतं, ऑल ओव्हर द युट्रस पास होणार आहे. त्याला आपण म्हणणार आहे फंडल डॉमिनन्स, म्हणजे रॅपिडली काय होणार आहे, पास होणार आहे आणि त्यामुळे काय होतं, जो काही वन कॉर्निओ ऑफ युट्रस हा काय करतो, इम्पल्स जनरेट करतो, जेणेकरून ऑल ओव्हर द युट्रस तो मेसेज पास होईल आणि जे काही कॉन्ट्रॅक्शन आहे, ते कॉन्ट्रॅक्शन काय होणार आहे, फॅसिलिटेट होणार, त्याला आपण म्हणणार आहे फंडल डॉमिनन्स. देन नेक्स्ट वन आहे पोलॅरिटी. पोलॅरिटी काय, तर जो काही युट्रस आहे, या युट्रसमध्ये 2 पोल्स फॉर्मेशन होतात. त्या 2 पोल्समध्ये कोणता, तर अप्पर युट्राइन पोल आणि लोअर युट्राइन पोल. जो काही अप्पर युट्राइन पोल असतो, अप्पर युट्राइन पोल म्हणजे कोणता, तर जो काही अप्पर युट्राइन सेगमेंट आहे, फंडसचा आणि बॉडीचा पार्ट, त्या बॉडीच्या पार्टला आपण म्हणतो अप्पर पोल आणि जो काही लोअर पार्ट आहे, त्या लोअर पार्टला आपण म्हणतो, म्हणजे जो काही इस्तमस आणि जो काही सर्विक्स आहे, त्याला आपण म्हणणार लोअर पोल. त्या लोअर पोलमध्ये पोलॅरिटी फॉर्मेशन असतं, म्हणजेच सायमल्टेनियसली ते काय करतात, कम्प्लीट त्यांचं वर्क करतात आणि ते काय करतात, जे काही हार्मोनी त्यांच्यातली ती मेंटेन ठेवतात. आता हार्मोनी कशामध्ये, तर जो काही अप्पर पोल आहे, या अप्पर पोलमध्ये होतं कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन आणि जो काही लोअर पोल आहे, या लोअर पोलमध्ये होतं डिस्टेन्शन आणि डायलेटेशन. हे काय होतं, कम्प्लीटली मेंटेन होतं, त्यालाच आपण म्हणणार आहे पोलॅरिटी. देन नेक्स्ट वन असणार आहे इंटेन्सिटी अँड दी रेस्टिंग टोन. आता इंटेन्सिटी काय, इंटेन्सिटी इट मीन्स जे काही कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शनची इंटेन्सिटी, ही इंटेन्सिटी काय चालते, इन्क्रीज होत जाते, कारण ही काय असणार आहे, मेजर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ देयर इज अ ट्रू लेबर पेन. जे काही ट्रू लेबर पेन आहे, या ट्रू लेबर पेनचं काय असणार आहे, मेजर कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहे आणि त्या कॅरेक्टरिस्टिक्स मधून काय होतं, जे काही इंटेन्सिटी आहे कॉन्ट्रॅक्शनची काय होत चालते, इन्क्रीज होत चालते. ॲज वेल ॲज जो काही ड्युरेशन असणार आहे, जर आपण कॉन्ट्रॅक्शनचा ग्राफ बघितला तर कॉन्ट्रॅक्शनच्या ग्राफमध्ये आपल्याला दिसतं की जे काही कॉन्ट्रॅक्शन आहे ॲट अ स्टार्टिंग, त्या कॉन्ट्रॅक्शन जो काही 1 एपिसोड असतो, सिंगल एपिसोड, हा असतो अबाउट 30 सेकंदचा. म्हणजे जो काही 1 एपिसोड असणार आहे, 1 कॉन्ट्रॅक्शन होतं मदरच्या युट्रसमध्ये, हे 30 सेकंड्स पर्यंत असणार आहे ॲट अ स्टार्टिंग ऑफ द लेबर. आणि जे काही फर्स्ट कॉन्ट्रॅक्शन टू सेकंड कॉन्ट्रॅक्शनचा जो काही इंटरव्हल असणार आहे, जो काही ड्युरेशन असतो, जो काही टाइम पिरियड असतो, तो टाइम पिरियड असतो अबाउट 15 to 20 मिनिट्स. 15 to 20 मिनिट्स ॲट अ स्टार्टिंग. आणि हा जो काही ड्युरेशन आहे, हा ड्युरेशन काय होत चालतो, रिड्यूस होत चालतो, म्हणजेच त्याला आपण म्हणणार आहे रेस्टिंग टोन. रेस्टिंग टोन म्हणजे जो काही युट्रसचा रेस्ट करण्याचा जो टोन असणार आहे, हा टोन काय होत चालतो, त्याची जी काही इंटेन्सिटी असणार आहे, ही रिड्यूस होत चालते. म्हणजेच जे काही कॉन्ट्रॅक्शन असणार, हे कॉन्ट्रॅक्शन काय होत चालतात, रॅपिड होत चालतात. आणि जर त्याची आपण रॅपिडली मुवमेंट बघितल्या, तर या जे काही मुवमेंट असणार आहे, म्हणजे काही कॉन्ट्रॅक्शनचा इंटरव्हल आहे, हा इंटरव्हल अबाउट 2 to जो काही 5 मिनिट्सचा टाइम पिरियड आहे, या 2 to 5 मिनिट्समध्ये काय होणार, ते कम्प्लिटली वन अनदर काय होणार आहे, वन अनदर एपिसोड जनरेट होणार आहे. आणि जो काही एपिसोड असणार, एक सिंगल कॉन्ट्रॅक्शनचा जर आपण मेजर केला, तर तो असणार आहे अबाउट 60 सेकंड्स पर्यंत. म्हणजेच तो टाइम पिरियड किती असणार आहे, 1 मिनिटचा. एक जे काही सिंगल कॉन्ट्रॅक्शन असणार, हे कितीपर्यंत असणार आहे, 1 मिनिट्स पर्यंत असणार आहे. त्यालाच आपण म्हणणार आहे द इंटेन्सिटी अँड द रेस्टिंग टोन ऑफ द युट्रस. ही काय होत चालते, इन्क्रीज होत चालते. देन नेक्स्ट आपण बघितलं की कॉन्ट्रॅक्शन अँड द रिट्रॅक्शन. आता कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन काय, कॉन्ट्रॅक्शन इट मीन्स जो काही मसल फायबर्स आहे, या मसल फायबरमध्ये काय होतं, कम्प्लीट कॉन्ट्रॅक्शन होतं. म्हणजे जी काही टोटल लेंथ ऑफ द मसल फायबर ही काय होत चालते, नॅरो होत चालते, रिड्यूस होत चालते. आता रिड्यूस का होणार आहे, कारण त्याच्यामध्ये काय होत चालतं, कम्प्लीट जे काही कॉन्ट्रॅक्शन
आतूनच्या पाहून आपण म्हणतो ते काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. आणि तेच कॉन्ट्रॅक्शन काय केलं जातं, मेंटेन करून ठेवलं जातं टिल अनदर जे काही कॉन्ट्रॅक्शन असणारे मदरच्या युट्रसमध्ये ते कॉन्ट्रॅक्शन येईपर्यंत त्याला आपण म्हणतो रिट्रॅक्शन. आता ज्यावेळेला आपण जर कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन मध्ये मदरचं युट्रस जर आपण एक्झामिनेशन केलं किंवा पाल्पेशन केलं तर त्या कंडिशनमध्ये जो काही मदरचा युट्रस आहे, हा युट्रस कसा दिसतो आपल्याला, कम्प्लिटली फर्म दिसतो किंवा तो काय दिसणार आहे, एकदम हार्ड पाल्पेट होणार आहे. आता हे जे काही कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन आहे याची जी काही इंटेन्सिटी आहे, ही इंटेन्सिटी काय चालते, इन्क्रीज होत चालते जोपर्यंत फिटलचं एक्सपल्शन होत नाही तोपर्यंत. देन ॲज वेल ॲज जो काही ड्युरेशन असणार, हा ड्युरेशन काय होतं, रिड्यूस होत चालतो. म्हणजे दोन कॉन्ट्रॅक्शन मध्ये जो ड्युरेशन असणार तो काय होतो, रिड्यूस होतो. आणि कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन कशासाठी होणार आहे, फॉर देर इज अ एक्सपल्शन ऑफ फिटस अँड द एक्सपल्शन ऑफ जो काही प्लासेंटा असणार आहे त्यासाठी. नेक्स्ट असणार आहे फॉर्मेशन ऑफ अप्पर अँड लोअर युट्राइन सेगमेंट. जो काही अप्पर युट्राइन सेगमेंट आहे त्याचं फॉर्मेशन होणार आहे, ॲज वेल ॲज जो काही लोअर युट्राइन सेगमेंट आहे त्या लोअर युट्राइन सेगमेंटचं फॉर्मेशन होणार आहे. आता अप्पर युट्राइन सेगमेंट काय असणार आहे, तर जो काही युट्रस आहे या युट्रस मधला जो फंडसचा पार्ट आणि म्हणजे डोम शेप पार्ट ॲज वेल ॲज जो काही बॉडी ऑफ द युट्रसचा पार्ट आहे, या बॉडी ऑफ द युट्रस पासून काय होणार आहे, जो काही अप्पर युट्राइन सेगमेंट आहे तो. आता याच्यामध्ये काय होतं, जो काही अप्पर युट्राइन सेगमेंट आहे हा कशासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे, फॉर द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द युट्रस. जो काही कॉन्ट्रॅक्शन युट्रसची करायची त्या कॉन्ट्रॅक्शनसाठी काय असणार, तो रिस्पॉन्सिबल असणार आहे. ॲज वेल ॲज तो काय असणार आहे, जो काही रिट्रॅक्शन आहे ते रिट्रॅक्शन पण मेंटेन करून ठेवण्यासाठी अप्पर युट्राइन सेगमेंट काय करते, वर्क करते. आणि जर लोअर युट्राइन सेगमेंटचा आपण विचार केला तर लोअर युट्राइन सेगमेंट कशापासून बनलेली असणार आहे, जो काही इस्तमस आहे तो इस्तमस कशाचा, तर जो काही युट्रस आहे तो युट्रसचा, ॲज वेल ॲज जो काही सर्विक्सचा पार्ट आहे या सर्विक्सच्या पार्टपासून लोअर युट्राइन सेगमेंट फॉर्म झालेलं असणार आहे. आणि या लोअर पार्टला काय करायचं केलं जातं, त्याचं डायलेटेशन होतं, त्याचं डिस्टेन्शन होतं. आणि त्यामुळे काय होणार आहे, जर तो डिस्टेन्शन होत असेल तर इट मीन्स जो काही आपला पार्ट असणार म्हणजे काही ओपनिंग असणार आहे युट्रसची, ही ओपनिंग काय होते, वाईड होते. आणि तिथून काय होणार आहे, इझी एक्सपल्शन ऑफ द फिटस. जो काही फिटस या फिटसचं काय होणार आहे, इझी एक्सपल्शन होणार आहे. आणि त्या एक्सपल्शनसाठी काय होतं, जो काही लोअर युट्राइन सेगमेंट आहे याचं काय होणार आहे, डिस्टेन्शन होणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे रिट्रॅक्शन ring, that's also called as a retraction ridge or there is a physiological ring or physiological ridge. आता physiological ring का बरं, कारण तिथे काय होतं, जो काही अप्पर आणि लोअर युट्राइन सेगमेंट आहे यामध्ये काय होतं, एक लाईन ऑफ डिमार्केशन फॉर्मेशन होतं आणि त्याच लाईन ऑफ डिमार्केशनला आपण म्हणतो रिट्रॅक्शन रिंग. आता ही जी काही रिट्रॅक्शन रिंग आहे जर आपण त्या प्रिमीग्रॅव्हिडस मदर मध्ये बघितलं तर प्रिमीग्रॅव्हिडस मदर मध्ये ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे काय एंडिंग लाइटनिंगची फेज असते मदरची, त्या लाइटनिंगच्या फेज मध्ये काय होणार आहे, ती डेव्हलप होणार आहे. आणि जर आपण त्या मल्टीपॅरस वुमन मध्ये बघितलं तर मल्टीपॅरस वुमन मध्ये ड्युरिंग द टाइम ऑफ लेबर म्हणजे लोअर युट्राइन सेगमेंटचं फॉर्मेशन झाल्यानंतर ती काय दिसते, आपल्याला रिट्रॅक्शन रिंगचं फॉर्मेशन दिसतं. काही मदर्स मध्ये काय होतं, ऑन ॲब्डोमिनल एक्झामिनेशन ते ॲब्डोमेन वरतीच आपल्याला डायरेक्ट दिसते रिट्रॅक्शन रिंग. आणि जी काही आपल्याला मदर्स आहे या मदर्समध्ये ड्युरिंग द टाइम ऑफ लेबर ती काय असते, मोस्टली फॉर्म झालेली असते. काही मदर्समध्ये ती काय असणार आहे, बिफोर देर इज अ लाइटनिंग पण ते आपल्याला दिसते. आणि काही मदर्समध्ये ड्युरिंग द टाइम ऑफ लेबर ती काय होणार आहे, फॉर्म होणार आहे. देन नेक्स्ट असतो शो म्हणजे काय, तर नॉर्मली जो काही सर्विक्सचा पार्ट आहे या सर्विक्सचा पार्ट काय असतो, कम्प्लिटली कॉम्पॅक्ट असतो. म्हणजे तो काय असणार आहे, कम्प्लिटली फर्म असणार आहे आणि तो काय असतो, अटॅच असतो. त्यामुळे काय होणार आहे, जो काही प्रेग्नन्सीचा टाइम पिरियड टोटल प्रेग्नन्सी होल्ड होणार आहे आणि ज्या वेळेला ती कम्प्लीट हे डिस्टेन्शन होणार आहे, डायलेटेशन होणार आहे, यासोबत जे काही कॉन्ट्रॅक्शन रिट्रॅक्शन हे तिथं होणार आहे. तर त्या कंडिशनमध्ये जो काही सर्विक्सचे लिप्स असणार आहे हे सर्विक्सचे लिप्स काय होतात, डिस्टेंड व्हायला स्टार्ट होतात, डायलेट व्हायला स्टार्ट होतात. आणि त्या डायलेटेशनमुळे काय होतं, तिथे जे काही असलेल्या ब्लड व्हेजल्स आहे या ब्लड व्हेजल्समध्ये रप्चरिंग होतं आणि ते रप्चरिंग झाल्यामुळे ते स्मॉल अमाऊंटमध्ये ब्लिडिंग होणार आहे. आणि जे काही ब्लीड आहे ते ब्लीड काय होतं, मिक्स होतं विथ देर इज अ म्युकस मेम्ब्रेन. आणि ते म्युकस मेम्ब्रेनमध्ये मिक्स झाल्यानंतर जो काही शो आहे हा शो दिसतो. म्हणजेच काय, तर ब्लड स्टेन म्युकस मेम्ब्रेन, ब्लड स्टेन म्युकस मेम्ब्रेन. आता हे जे काही म्युकस असणार हे म्युकस काय होतं, डिस्चार्ज होतं ड्युरिंग द टाइम ऑफ लेबर. म्हणजे काही फर्स्ट स्टेज आहे, ह्या फर्स्ट स्टेजमध्ये काय दिसतो आपल्याला, जो काही शोचा पार्ट आहे म्हणजेच वजायनल डिस्चार्ज दिसतो. ज्या डिस्चार्जमध्ये कम्प्लिटली म्युकस मेम्ब्रेन असणार आहे, त्याच्यासोबतच काय असणार, जे काही ब्लडचे स्मॉल ड्रॉपलेट्स आहे ते ड्रॉपलेट्स त्याच्यामध्ये काय असतात, प्रेझेंट असतात आणि त्यालाच आपण म्हणणार आहे शो. देन हे झाले कम्प्लीट युट्राइन जे काही फंक्शन्स आहे, जे काही युट्रसमध्ये चेंजेस होतात आणि त्या युट्राइन चेंजेसमुळे काय होणार आहे, जे काही मेकॅनिकल फॅक्टर्स आहे हे मेकॅनिकल फॅक्टर्समध्ये चेंजेस व्हायला स्टार्ट होतात. आता मेकॅनिकल फॅक्टरमध्ये काय, तर फॉर्मेशन ऑफ फोर वॉटर अँड दी हाइंड वॉटर. आता नॉर्मली जर आपण बघितलं जो काही युट्रस आहे या युट्रसमध्ये झालं डिस्टेन्शन. या डिस्टेन्शन मध्ये काय, तर जो काही सर्विक्सचा पार्ट आहे हा सर्विक्सचा पार्ट,
आता हा जो काही सर्व्हिक्स आहे या सर्व्हिसमध्ये जर डायलेस्ट्रेशन झालं होत असेल, आता डिस्टेंट जर तो होत असेल, त्या कंडिशनमध्ये काय होतं, जो काही 4 वॉटर आणि हँड वॉटर या 4 वॉटर आणि हँड वॉटरचं फॉर्मेशन, म्हणजेच जो काही आपला ॲम्निओटिक मेम्ब्रेन असणार आहे हा ॲम्निओटिक मेम्ब्रेन काय असतो इथे अटॅच असतो टू देअर इज अ डेसिडुआ. म्हणजेच आता जो काही लोअर युट्राइन सेगमेंट आहे ह्या लोअर युट्राइन सेगमेंटमध्ये आपण काय बघतो, जो काही सर्व्हिक्स आहे तो सर्व्हिक्समध्ये 2 लॉस असतात, त्याच्यामध्ये इंटरनल लॉस आणि देअर इज एक्सटर्नल लॉस. जो काही इंटरनल लॉसचा पार्ट आहे या इंटरनल लॉस पाशी म्हणजे जो काही ॲम्निओटिक मेम्ब्रेन हा ॲम्निओटिक मेम्ब्रेन अटॅच नसणार आहे. आता इथं नॉर्मली काय होतं, जो काही लोअर पोर्शन सर्व्हिक्स आहे या लोअर पोर्शनमध्ये काय होतं, डायलेटेशन होतं ॲज वेल एज डिस्टेन्शन होणार आहे. आणि डायलेटेशन आणि डिस्टेन्शन झाल्यामुळे जो काही ॲम्निओटिक मेम्ब्रेन आहे या ॲम्निओटिक मेम्ब्रेनला कोणत्याही प्रकारची अटॅचमेंट नसते, म्हणजे कोणत्याही प्रकारचं काय नसणार आहे, सपोर्ट नसणार आहे. आणि ज्यावेळेला सपोर्ट नसणार त्यावेळेला काय होतं, विथ द हेल्प ऑफ दिस कॉन्ट्रॅक्शन अँड रिट्रॅक्शन हा जो काही ॲम्निओटिक मेम्ब्रेन हा ॲम्निओटिक मेम्ब्रेन काय चालतो, स्ट्रेच होत चालतो. आणि जर स्ट्रेचिंग होणार आहे तर त्या कंडिशनला काय होणार आहे, तो कम्प्लिटली डिसेंड डाऊन होणार आहे. आणि त्या डिसेंड डाऊनमुळे काय होणार आहे, जे काही बॅग ऑफ वॉटर आहे या बॅग ऑफ वॉटरचं फॉर्मेशन होतं. आता नॉर्मली जर आपण बघितलं जो काही युट्रस आहे या युट्रसमधून ते काय होणार आहे, पास होणार आहे. आणि इथं पासिंगमध्ये काय होतं, जो काही प्रेझेंटिंग पार्ट आहे फिटसचा तो असतो वर्टेक्स नॉर्मली, आणि तो प्रेझेंटिंग पार्ट काय करणार आहे, इथे अटॅच्ड होणार आहे. म्हणजे जो काही फिमेल पेल्विस आहे या फिमेल पेल्विस सोबत तो अटॅच होतो. आणि तो अटॅच झाल्यानंतर तो काय करतो, जो काही ॲम्निओटिक फ्लुइड आहे ह्या ॲम्निओटिक फ्लुइडला कट करतो. आणि जो काही ॲम्निओटिक फ्लुइडला कट केल्यानंतर जो फिटस हेडच्या अबो असलेला पार्ट आहे ॲम्निओटिक फ्लुइडचा दॅट्स कॉल्ड ॲज दी 4 वॉटर. आणि जो काही बॅक साईडला असणार आहे तो म्हणजेच हाइंड वॉटर. आणि हे 4 वॉटर आणि हाइंड वॉटरचं काय होणार आहे, फॉर्मेशन होणार आहे. देन नेक्स्ट असतो जनरल फ्लुइड प्रेशर. आता जनरल फ्लुइड प्रेशर काय असणार आहे, तर जे काही ॲम्निओटिक फ्लुइड आहे या ॲम्निओटिक फ्लुइडवरती कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शनमुळे प्रेशर एक्झर्ट होतं. आणि त्या एक्झर्शन ऑफ द प्रेशरमुळे काय होतं, जो काही कंप्लीट पासेज असणार आहे, पासेज कसलं, तर जो काही ॲम्निओटिक फ्लुइड आहे हा ॲम्निओटिक फ्लुइड काय करतो, जे काही प्रेशर आहे ते प्रेशर कम्प्लिटली कशावर टाकणार आहे, जो काही फिटस आहे या फिटसवरती, म्हणजे इक्वल फिटसवरती काय करणार आहे, प्रेशर एक्झर्ट होणार आहे. कारण जो काही ॲम्निओटिक फ्लुइड आहे हा काय असणार आहे, नॉन कम्प्रेसिबल इन नेचर. आणि जर तो कम्प्रेशन होत नसेल त्याच्यामध्ये तर त्या कंडिशनमध्ये जे काही प्रेशर आहे हे प्रेशर काय केलं जातं, जनरली जो काही फिटस आहे या फिटसवरती एक्झर्ट केलं जातं. आणि त्यालाच आपण म्हणतो जनरल फ्लुइड प्रेशर. म्हणजेच कम्प्लिटली जनरली काय करायचं आहे, ऑल ओव्हर दी फिटसवरती प्रेशर एक्झर्ट करायचं, त्याला आपण म्हणतो जनरल फ्लुइड प्रेशर. देन नेक्स्ट वन असणार आहे रप्चर ऑफ द मेम्ब्रेन. आता याच्यानंतर काय होतं, कम्प्लिटली प्रेशर इन्क्रीज होत चालले, फॉर्मेशन ऑफ 4 वॉटर हँड वॉटर बॅक फॉर्मेशन झालेले. त्यानंतर जो काही मेम्ब्रेन आहे या मेम्ब्रेनवरती प्रेशर एक्झर्ट होत चालले. प्रेशर जसं इन्क्रीज होईल तसं काय होणार आहे, जे काही मेम्ब्रेन आहे या मेम्ब्रेनमध्ये रप्चरिंग आपल्याला बघायला भेटतं. आता मेम्ब्रेन रप्चर का होणार आहे, कारण प्रेशर एक्झर्ट होतोय ॲज वेल ॲज त्या जो काही मेम्ब्रेन आहे या मेम्ब्रेनला कोणत्याही प्रकारचा सपोर्ट नाही आहे. त्यामुळे काय होतं, जो काही मेम्ब्रेन आहे हे मेम्ब्रेन काय होतं, वजायना थ्रू पुढे पास होणार आहे. आणि त्यामुळे तिथं काय होणार आहे, रप्चरिंग होणार आहे. ज्यावेळेला ते रप्चर होतं त्यावेळेला काय होणार आहे, जे काही ॲम्निओटिक फ्लुइड असणार आहे 4 वॉटर, हे 4 वॉटर काय होतं, कम्प्लिटली वॉइड आउट होतं फ्रॉम द रिझन जो काही सर्व्हिस असणार आहे किंवा जो काही युट्रस आहे या युट्रसमधून. ॲज वेल ॲज जो काही हँड वॉटरचा पार्ट असणार आहे हे हँड वॉटर पण काय होणार आहे, पास होणार आहे. नॉर्मली जर आपण बघतो तर त्या कंडिशनमध्ये जे काही 4 वॉटर हँड वॉटर फॉर्मेशनमध्ये जे काही रप्चर ऑफ मेम्ब्रेन होतं हे रप्चर ऑफ मेम्ब्रेन आपण नॉर्मली होऊ देतो. म्हणजे आर्टिफिशियल जर आपण ते रप्चर ऑफ मेम्ब्रेन करत असेल तर त्या कंडिशनमध्ये जो काही लेबरचा ड्युरेशन असणार आहे हा लेबरचा ड्युरेशनमध्ये कोणताही चेंज होत नाही, म्हणून हे आपण काय करतो, नॅचरली होऊ देतो. आता याच्यामध्ये जो काही ॲम्निओटिक फ्लुइड हे ज्या वेळेला रप्चर होतं त्यावेळेला काय करते, लुब्रिकेशनचं वर्क करणार आहे. त्यानंतर काय होणार आहे, जो काही फिटल ॲक्सिस प्रेशर आहे हे फिटल ॲक्सिस प्रेशर मदरच्या जो काही युट्रस आहे या युट्रसवरती, म्हणजे युट्रस काय करतो, एक्झर्ट करतो आणि फिटल बॉडी, त्यालाच आपण म्हणतो फिटल ॲक्सिस प्रेशर. आता फिटल म्हणजे फिटलचे बॉडी, ॲक्सिस म्हणजे एका सिंगल ॲक्सिसवरती काय करायचं, जे काही प्रेशर आहे ते प्रेशर एक्झर्ट करतं. नॉर्मली जो काही वर्टेक्स प्रेझेंटेशन आहे या वर्टेक्स प्रेझेंटेशनमध्ये फिटल ॲक्सिस जो काही प्रेशर असणार आहे हा प्रेशर कुठून स्टार्ट होणार आहे, ॲट देअर इज अ पोडॅलिक पोल. पोडॅलिक पोल म्हणजे जो काही अप्पर मोस्ट पार्ट असणार आहे बेबीचा, युट्रसचा जो काही डोम शेप पार्ट आहे, फंडसचा पार्ट आहे, तिथून काय होतो, एक्झर्ट होतो. आणि ते जे काही प्रेशर असणार हे प्रेशर काय होतं, कम्प्लिटली डिसेंड डाऊन होतं विथ द हेल्प ऑफ जो काही व्हर्टिब्रे असणार आहे त्या व्हर्टिब्रे थ्रू जे काही प्रेझेंटिंग पार्ट आहे फिटसचा त्या प्रेझेंटिंग पार्टवरती. आणि त्यालाच आपण म्हणतो फिटल ॲक्सिस प्रेशर. म्हणजे एका ॲक्सिसवरती काय करायचं, प्रेशर पाडायचं, जेणेकरून काय होणार आहे, जो काही फिटस आहे त्या फिटसमध्ये डिसेंड डाऊन होणार आहे, ॲज वेल ॲज त्या फिटसचं काय होणार आहे, एक्सपल्शन आउट होणार आहे. इथपर्यंत आपण काय बोललो, जे काही फिजिओलॉजिकल चेंजेस किंवा फिजिओलॉजिकल जे काही इव्हेंट्स आहे फर्स्ट स्टेज ऑफ लेबरचे हे आपले कंप्लीट झालेले आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मॅनेजमेंट ऑफ द फर्स्ट स्टेज ऑफ द लेबर. सो थँक्यू सो मच.